हॅलो हाय नमस्कार. मी निशा. हे आहे बिगोनिया फ्लॉवर. हे विंटर फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्याची मी कटिंग कशी लावायची ते तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याआधी हे काही माझ्या अंगणात फुललेले फुलं. आज जास्वंदीचे बघा किती सुंदर आणि किती खूप सारे फुलं उगवलेले आहेत. हे मिनी जास्वंद आहे आणि याला खूप कळ्या आणि खूप फुलं येतात. तुमच्या अंगणात हे लावलं तरी तुमचं पूर्ण अंगण असं भरगच्च भरलेलं दिसणार फुलांनी. त्यानंतर हे सगळे हिवाळ्यातली झाडे आहेत. आता थोडा थोडा उन्हाळा चालू झाला आहे, ऊन वाढत आहे, तर ही झाडे आता तुम्ही लावू शकत नाही. जी आहेत ती आहेत, त्याला फुलं आली आहेत, त्यांना आता जाण्याच्या अवस्थेत आहे. हे सगळे हिवाळ्यात लावलेले मी फुलं आहेत. हे बघा, ही आहे कटिंग. इथे सगळे हे बॅग झालं होतं त्याला, तर ते कटिंग करून टाकलं कारण की ते मरण्याच्या अवस्थेत होते. आता मी म्हटलं याला कटिंग करून लावून आपण आणखी काही झाडे तयार करू शकतो. आता याला फुले येणार नाही, पण याची पाने पण खूप सुंदर दिसतात. हिरवी कंस. फक्त याला पाणी देताना थोडंसं सांभाळून द्यायचं असते, कारण की याला खूप जास्त पाणी आवडत नाही. याच्या फांद्यांमध्ये एवढं पाणी असतं की तुम्हाला ते साठवून ठेवतं ना, त्याच्यामुळे त्यांना पाणी खूप कमी प्रमाणात द्यावं लागतं. खूप जास्त पाणी असलं तर ते झाड मरत जातं. आणि त्याला थोडंसं तुम्ही थंड उन्हाळ्यात थंड ठिकाणी, थंड म्हणजे कुंड्यांना असं जवळ करून ठेवलं तर खूप छान. याची थोडीशी विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर हे झाड तुम्हाला खूप छान फ्लॉवरिंग पण देतं. अशा प्रकारे मी पूर्णपणे त्यांना कटिंग करून घेतलं. फुलचितली फुले, पाने, वाळलेली पाने काढून टाकायची आणि जास्त तर पाणी नको ठेवू. ठेवायची नाही आहेत. आणि तुम्हाला त्याला काही लावायचं असलं ॲलोवेरा वगैरे दांडीला लावून तसं पण तुम्ही लावू शकता. मी तर असंच लावते कारण जगून जातं. तसं काही तेवढं हे हार्डी प्लांट आहे, ते जगून जातं, आरामात जगतं ते. तर थोडीशी त्याची केअर करावी लागते. माझ्याकडे जिथे जागा असली तिथे मी लावून देते फांद्या, ते जगून जातात. हे पण माझी कटिंग लावलेलीच आहे. यात मी सगळी कटिंगनीच तयार केलेले हे माझे झाडं आहेत. हे बघा, इथे आधीच लावलं होतं मी 2 दिवसा अगोदर. ते जगलं आहे. हे सगळं कटिंगने तयार केलेले झाडे आहेत. यातनं मग आपण मोठ्या कुंड्यांमध्ये वगैरे ते रोप झालं तयार की मग लावू शकतो. अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. चिमण्यांचा आवाज किती येतो. माझ्या इथे झाड असल्यामुळे चिमण्यांचा आवाज एवढा येतो. ते मला चिमणी भेटतात. आपल्या प्रसन्न चिमण्यांचा आवाज.